आम्हाला मागील अभ्यासांमधून आढळलेली एक गोष्ट म्हणजे स्ट्रोक झाल्यानंतरही लोकांना त्यांच्या जोखमीचे घटक काय आहेत किंवा त्यांना स्ट्रोकचा धोका आहे हे खरोखर माहीत नसते. स्ट्रोक हा जगातील दुसरा क्रमांकाचा घातक रोग आहे आणि तो मुख्य अपंग करणारा देखील आहे. आपल्यापैकी 6 पैकी एकाला आयुष्यात एकदा स्ट्रोक येईल. स्ट्रोकबद्दलची चांगली बातमी म्हणजे तो अत्यंत टाळता येण्याजोगा आहे. 10 पैकी 8 लोक त्यांच्या जोखमीचे घटक काय आहेत, त्यांचा धोका काय आहे आणि त्यांच्या जोखमीचे घटक कसे नियंत्रित करायचे हे माहीत असल्यास स्ट्रोकचा धोका टाळू शकतात. आउट विद्यापीठात आम्ही विकसित केलेले साधन म्हणजे स्ट्रोक रिस्कोमीटर ॲप. ॲपचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे तो लोकांना त्यांच्या जोखमीचे घटक काय आहेत हे शोधण्यासाठी आवश्यक माहिती देतो आणि नंतर त्या जोखमीचे घटक नियंत्रित करण्यासाठी माहिती मिळवतो, जेणेकरून ते नंतर समस्या होणार नाही. जर आम्हाला ते पारंपरिक पद्धतीने करायचे असेल तर आमच्याकडे त्यासाठी पैसे किंवा वेळ नसता. तर ॲपचा व्यक्ती फक्त ते डाउनलोड करते, वापरते आणि आमच्याकडे माहिती असते. माझ्या मते आउट उद्योगासोबतच्या सहकार्याचे व्यवस्थापन आउट एंटरप्राइज लिमिटेडद्वारे खूप चांगले करते, जे विद्यापीठ आणि उद्योग यांच्यातील दुवा प्रदान करते. म्हणून आम्ही ॲप न्यूझीलंडमधील विविध जीपी आणि न्यूरोलॉजिस्टकडे नेला आणि 50 जागतिक स्ट्रोक तज्ज्ञांसोबत देखील शेअर केला, जेणेकरून आम्ही बाजारात ठेवत असलेले उत्पादन अचूक आहे हे सुनिश्चित करण्यासाठी ॲपमागील अल्गोरिदमची शास्त्रीय पडताळणी केली. म्हणून स्ट्रोक रिस्कोमीटरला वर्ल्ड स्ट्रोक ऑर्गनायझेशन आणि वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजीने मान्यता दिली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये लॉन्च झाल्यापासून स्ट्रोक रिस्कोमीटर 70 पेक्षा जास्त देशांमध्ये डाउनलोड केले गेले आहे आणि आम्हाला आजपर्यंत 10,000 डाउनलोड्स मिळाले आहेत. आम्ही ॲप 13 वेगवेगळ्या भाषांमध्ये अनुवादित करणार आहोत, त्यामुळे वेगवेगळ्या इंग्रजी न बोलणाऱ्या लोकांनाही ॲप डाउनलोड करून वापरता येईल.